हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल द एके लाईफ डायरी. सो हा पार्ट 1 असणार आहे. माझ्या भावाचं लग्न होतं तर मी पार्ट वाईज व्लॉग बनवणार आहे, तर तुम्ही ते सगळे नक्की बघा. तर हा पार्ट 1 आहे. व्हिडिओ मी खूप शॉर्ट ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. तर मेहंदीच्या एक दिवस अगोदर हे बँगल्स वेअर करायला लेडीजला बोलवतात, तर तसं बोलवलं होतं आम्ही. आणि मी तिथे लिहायला बसली होती की किती बँगल्स कोणी घेतल्या काय ते. आणि बघू शकता सगळ्यांचा तो प्रोग्राम चालू होता बँगल्स वेअर करायचा. हळूहळू लेडीज येत होत्या. हे माझे बहिणी आहेत आणि आम्ही बसलेलो होतो सर्व तिथं सोबतच. झालं असं की बँगल्स भरणारे जे काका येतात तेच आले नव्हते, म्हणून मग हे माझ्या आंटी आहेत, या बसल्या होत्या बँगल्स वेअर करायला लेडीजला. आणि त्या पण खूप एक्सायटेड होत्या. त्यानंतर मग सगळं ही व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल क्यूट एकदम गोडसं बाळ. तर हिचं नाव प्रियांशी आहे. तर ही खूप मेकअपची फॅन आहे आणि हिचा मेकअप स्टार्ट झालेला होता. मेहंदीचा कार्यक्रम होता स्टार्ट झालेला, बट अजून कोणीच रेडी नव्हतं. बट सगळ्यात अगोदर ह्या मॅडम रेडी झालेल्या होत्या. संध्याकाळची वेळ झाली होती आणि मग मेहंदी काढायला यांनी स्टार्ट केलं होतं. बाहेर डेकोरेशन वगैरे सगळं झालेलं होतं. तर माझी बहीणच भावाला मेहंदी काढून देत होती आणि माझ्या मामाची सून पण नेहा दीदी ते पण मेहंदी काढून देत होत्या. तर दोघांचं चांगलं स्पीड होतं आणि त्यांनी खूप फास्ट मेहंदी काढली होती. तर मेहंदी काढल्यानंतर मी थोडं शॉर्ट वगैरे घेतले. बाहेर सॉन्ग सुरू होते पण यूट्यूबला कॉपीराईट येतं, त्यामुळे मी बॅकग्राऊंड व्हॉइस बंद केलेला होता. डेकोरेशन वगैरे सगळं बाहेर झालेलं होतं, पण मेहंदीमध्ये काढून घेतली फास्ट स्पीडने यांनी दोघांनी मिळून. आणि त्यानंतर ही माझ्या मागे एंजल आहे. तर हिची फेवरेट आत्तू प्रीती आहे जी माझ्या मागे बसलेली आहे. मग 1-2 शॉट घेतले, त्याचे मेहंदीचे फोटोज वगैरे क्लिक केले होते फोटोग्राफरने. आणि मेहंदी झाल्यानंतर मग ही माझी मम्मी आहे. प्रीती आणि मम्मी काय व्हिडिओ काढत होते मला माहीत नाही. मग मम्मीने दिली पोज. सर्व मग आम्ही बाहेर गेलो फोटोज वगैरे क्लिक करायला. त्यानंतर एक एक प्रत्येकाचे फोटोज चालू होते. तोपर्यंत आम्ही मस्त सॉंग्स एन्जॉय करत होतो. तर सगळ्यांनी आम्ही फोटोज क्लिक केले, व्हिडिओज काढले फ्रेंड्सने मिळून. आणि ही दीदी काय माहीत केस ओढत होती माझे. मग त्यानंतर ही जी साडी मी वेअर केली होती ही माझी एंगेजमेंटची साडी होती, खूप छान होती. जास्त काही ब्लॉग शूट नव्हता केला मेहंदीच्या दिवशी. तर असं प्रकारे हे फंक्शन एंड झालं, जेवण वगैरे केलं. आता भेटूया आपण नेक्स्ट पार्टमध्ये. टिल देन बाय बाय.